मुंबईच्या आझाद मैदानामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचं आंदोलन तर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी व्हावी अशी मागणी केली जाते आणि त्यासाठी आता हे आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आझाद मैदानामध्ये हे डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, नेमक्या मागण्या काय आहेत या डॉक्टरांच्या? सेजल, आपण पाहतोय की राज्यभरातले होमिओपॅथिक डॉक्टर जे आहेत ते मुंबईच्या आझाद मैदानामध्ये एकवटलेले आहेत आणि IMA कडून होत असलेला विरोध या सगळ्याच्या अनुषंगाने MMC मध्ये नोंदणी व्हावी अशा पद्धतीची प्रमुख मागणी आहे आणि त्या मागणी खातर ते सकाळपासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन करतायत आणि आज ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनातून हटणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। मागच्या महिन्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन त्याचबरोबर त्यांच्या संस्थांनी सुद्धा आंदोलन केलेलं होतं। हायकोर्टाने हस्तक्षेप घेतल्यानंतर ते आंदोलन मागे घेण्यात आलं आणि ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडून होमिओपॅथीचे डॉक्टर जे आहेत त्यांच्या MMC नोंदणीला विरोध होतो ही एक प्रमुख मागणी आहे आणि त्या अनुषंगाने हे आंदोलन सुरू आहे। यांच्या मागण्या नेमक्या काय ते सुद्धा पाहणार आहोत। राज्यभरातून सगळे होमिओपॅथिक डॉक्टर एकवटलेले आहेत। काय नेमकी मागणी आहे आणि MMCच्या नोंदणीला कोणाचा विरोध होतोय जी नोंदणी तुमची रखडलेली आहे? आमची मागणी ही आहे की जे BHMS डॉक्टर्स आहेत त्यांना महाराष्ट्र सरकारनं या राज्यामध्ये CCMP नावाचा कोर्स दिलेला आहे। या राज्याची जी आरोग्याची गरज आहे ती गरज जाणून महाराष्ट्र सरकारनं एक पुरोगामी पाऊल उचलून राज्यात जे डॉक्टरांची निकड आहे ती निकड भागवण्यासाठी 2014 मध्ये कायदे बदलून होमिओपॅथी डॉक्टरांच्या साठी एक कोर्स तयार केला, त्याला CCMP कोर्स म्हणतात। हा CCMP कोर्स MUHS नाशिकमधून MBBS कॉलेजमधून चालतो। त्यामधून आमच्या डॉक्टरांनी 12,000 डॉक्टरांनी हा कोर्स केला आहे मागच्या 7 ते 8 वर्षामध्ये आणि त्या लोकांना कायद्यानुसार रजिस्ट्रेशन मिळालं पाहिजे, म्हणजे त्यांची जी प्रॅक्टिस आहे ती कायदेशीर होईल। तर त्या अनुषंगानं आम्ही ही मागणी करायला आलो की आम्ही हा CCMP कोर्स केलेला आहे जो सरकारने आम्हाला दिलेला आहे, तर त्या अनुषंगाने आम्हाला तुम्ही रजिस्ट्रेशन द्या अशी आमची मागणी आहे। ही रजिस्ट्रेशन MMC मध्ये होत असते, तर त्या MMCच्या ऑफिसर लोकांनी मागच्या 9 महिन्यापासून हे आमचं रजिस्ट्रेशन थांबवलेलं आहे। सरकारने त्यांना GR पण मागच्या आठवड्यात GR पण काढला आहे मुख्यमंत्री महोदय। नोंदणी का थांबवली गेली, म्हणजे कोणाच्या सांगण्यावरनं किंवा सरकारने तशा पद्धतीचं नोटिफिकेशन काढलेलं आहे की नोंदणी अशा पद्धतीनं होऊ नये म्हणून? सरकारकडून तो GR निघालेला आहे। सरकारकडून आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला लवकरात लवकर रजिस्ट्रेशन द्या म्हणून, परंतु IMA नावाची जी संघटना आहे म्हणजे MBBS डॉक्टरांची जी एक मोठी संघटना आहे त्यांना असं वाटतंय, त्यांचा तो एक ग्रह आहे की आम्ही सगळे लोक त्यांच्या अधिकार क्षेत्रात येणार। खरं म्हणजे आम्ही त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत नाही, त्यामुळे